मित्रांनो, घरी किंवा ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन करायचे आहे तर थांबा, हा व्हिडिओ एकदा पहा आणि मगच ठरवा. तुम्हाला मी काही बेसिक गोष्टी सांगणार आहे, त्यानुसार तुम्हाला ठरवता येईल की कोणता कॅमेरा आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. नंबर 1, तुम्ही पर्सनल यूज साठी किंवा घराच्या लॉबीमध्ये किंवा बंगलोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावायचा विचार करत असाल तर त्यासाठी स्मार्ट होम सिरीज मध्ये कॅमेरा येतात. ते इझिली घरातील वायफायला कनेक्ट होतात आणि तुम्हाला मोबाईलवर त्याची फुटेज मिळते. कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड असते, त्यामध्येच आपल्याला रेकॉर्डिंग मिळते आणि ते आपण मोबाईल वरूनच पाहू शकतो. त्यामध्ये हिक्विजन लॉंग लाईफ साठी हिक्विजनची इजविथ सिरीज रिकमेंडेड आहे. त्या सिरीज मध्ये तुम्हाला 2 मेगापिक्सल, 4 मेगापिक्सल, 6 मेगापिक्सल अशी सिरीज मिळते. त्यामध्ये बेटर क्वालिटीसाठी 4 मेगापिक्सल वापरा, ज्याची वॉरंटी 2 वर्षाची आहे आणि त्याची लाईफ साधारणपणे 10 ते 15 वर्ष आहे. नंबर 2, जर तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त सीसीटीव्ही लावायचा विचार करत असाल तर मग ट्रॅडिशनल HD किंवा IP सीसीटीव्ही कॅमेरा लावावे लागतात. त्यामध्ये अॅनालॉग HD स्मॉल ऍप्लिकेशन साठी, म्हणजेच जिकडे साधारणपणे 2 ते 16 कॅमेरे लागणार आहेत तिकडे हे HD कॅमेऱ्याची सिस्टम इन्स्टॉल करावी लागते. त्यामध्ये 2 मेगापिक्सल विथ ऑडिओ, 2 मेगापिक्सल किंवा 5 मेगापिक्सल विथ ऑडिओ आणि 8 मेगापिक्सल असे 4 ऑप्शन्स मिळतात. आपल्याला क्लॅरिटी काय पाहिजे आणि आपले बजेट काय आहे यानुसार कोणती सिस्टम घ्यायची आहे हे ठरवायचे आहे. लक्षात घ्या, जेवढी मेगापिक्सल जास्त असेल तेवढी क्लॅरिटी चांगली मिळेल. आणि नंबर 3 म्हणजे IP डिजिटल कॅमेरा सिस्टम. मोठ्या इंडस्ट्री असतील, मोठ्या सोसायटी असतील किंवा कमर्शियल प्रेमायसेस असतील तिकडे आपल्याला IP कॅमेरा सिस्टम इन्स्टॉल करावी लागते. IP कॅमेऱ्यामध्ये आपल्याला चांगली क्लॅरिटी मिळते. आपण ते चांगल्या पद्धतीने झूम करून बघू शकता. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आपल्याला केबलची कॉस्ट कमी लागते. प्रत्येक कॅमेरा POE स्विचला कनेक्ट असतो आणि तो POE स्विच हा NVR ला कनेक्ट असतो, म्हणजेच रेकॉर्डरला कनेक्ट असतो. त्यामुळे जेवढे एरिया जास्त असेल त्याचे आपण डिवायडेशन करून तिथे एक POE स्विच इन्स्टॉल करतो आणि त्या POE स्विचला सगळे कॅमेरे कनेक्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला केबल कॉस्ट कमी लागते आणि त्याचे फुटेज वगैरे चांगले. IP किंवा HD कॅमेऱ्यामध्ये काही आपल्याला गोष्टी समजून घेणं महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये नंबर 1, डोम कॅमेरा. हा नॉर्मली इनडोर साठी वापरला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे 90 डिग्रीचा स्टँडर्ड अँगल मिळतो. प्रॅक्टिकली तो 83 ते 84 डिग्री सेल्सिअस मध्ये मिळतो. तो इनडोर ऍप्लिकेशन साठी नॉर्मली हा यूज होतो आणि त्याची डिस्टन्स कॅपॅसिटी 20 मीटर एवढी असते. नंबर 2, बुलेट कॅमेरा. हा नॉर्मली आउटडोर ऍप्लिकेशन साठी वापरला जातो. लॉंग रेंज साठी आपल्याला तो वापरायचा आहे. त्याच्यामध्ये वॉटर प्रूफिंग, डस्ट प्रूफिंग याच्यामध्ये मिळतं आणि ते नॉर्मली आपण लॉंग लाईफ साठी वापरतो. 3 नंबर, PTZ कॅमेरा. जिथं 360 डिग्री ऍप्लिकेशन आहे तिथं आपल्याला हा PTZ कॅमेरा वापरावा लागतो. त्याच्यामध्ये आपण 360 डिग्री रोटेशन करून त्याचं व्ह्यू बघू शकतो. 4 नंबर आहे DVR किंवा NVR. हे नॉर्मली रेकॉर्डर असतं, याच्यामध्ये पूर्ण फुटेज आपलं सेव्ह होत असतं. तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा काही इन्सिडेंट घडेल त्यावेळेस आपल्याला याच्यामधूनच पूर्ण फुटेज शोधावं लागतं. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला हार्ड डिस्क टाकावं लागते. 5 नंबर आहे स्टोरेज. स्टोरेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे हार्ड डिस्कची सिरीज मिळते. त्याच्यामध्ये 500 GB, 1 TB, 2 TB, 3 TB, 4 TB, 6 TB, 8 TB आणि 10 TB अशी आपल्याला हार्ड डिस्कची सिरीज मिळते. आपल्या नंबर ऑफ किती दिवसांचं रेकॉर्डिंग पाहिजे त्यानुसार हे हार्ड डिस्क आपल्याला सिलेक्ट करावं लागते.